नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर काही महिन्यांपूर्वी एक सिरीज सुरू केली होती, ज्यामध्ये आपण आपल्या देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक राज्याविषयी सामान्य ज्ञान घेत होतो, जे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे, जे परीक्षेमध्ये येऊ शकते, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये ज्याविषयी प्रश्न येऊ शकतात. पण मित्रांनो, खूप काही दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओज येऊ शकले नाही. त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि यापुढे आपल्या चॅनलवर सतत व्हिडिओ येत राहतील अशी स्वइच्छा व्यक्त करतो आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देशातील अतिशय समृद्ध आणि परंपरा, संस्कृती यासाठी प्रसिद्ध असणारे राज्य, ज्याने आपल्याला आपल्या देशाचे राष्ट्रपिता दिले, ज्याने आपल्या देशाचे वर्तमान प्रधानमंत्री दिले, या राज्याची आपण आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही समजलेच असाल की आज आपण गुजरात विषयी माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, चला मित्रांनो, विनाकारण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गुजरात हे अगोदर महाराष्ट्र सोबत लागून होते, परंतु इंदुलाल याज्ञिक यांनी गुजरात हे स्वतंत्र राज्य निर्माण व्हावं यासाठी आंदोलने केली आणि शेवटी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र सोबत गुजरात हे राज्य स्वतंत्रपणे अस्तित्वात आले. मित्रांनो, अगोदर गुजरातची राजधानी अहमदाबाद होती, परंतु 1966 मध्ये अहमदाबाद ही गुजरातची राजधानी बदलून गांधीनगर करण्यात आली. मित्रांनो, गुजरात हे भारताच्या पश्चिमेकडील एक राज्य आहे, ज्याची राजधानी गांधीनगर आहे, तर अहमदाबाद हे सर्वात मोठे शहर आहे. मित्रांनो, गुजरातचे पूर्ण क्षेत्रफळ हे 1,96,024 वर्ग किलोमीटर इतके आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने गुजरातचा क्रमांक भारतामध्ये 5वा आहे. मित्रांनो, गुजरातची लोकसंख्या 2011 नुसार 6 कोटीपेक्षा अधिक आहे. लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने भारतामध्ये गुजरात हे राज्य 9व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, गुजरात राज्याला उत्तरेकडून राजस्थान, पूर्वेकडून मध्य प्रदेश, दक्षिणेकडून महाराष्ट्र तर पश्चिमेकडून अरबी समुद्र लाभला आहे. त्यामुळे गुजरातला विस्तृत किनारपट्टी लाभलेली आहे. मित्रांनो, गुजरातचं राजकीय नृत्य हे गरबा आहे. त्याचबरोबर दांडिया देखील गुजरातमध्ये खूप प्रसिद्ध आहे. हे नृत्य मुख्यतः नवरात्रामध्ये खूप केले जाते. मित्रांनो, गुजरातचं राजकीय जेवण ढोकळा, खांडवी हे आहे. मित्रांनो, गुजरातचा राजकीय पक्षी ग्रेटर फ्लेमिंगो हा आहे. गुजरातचा राजकीय प्राणी आशियाई शेर हा आहे. मित्रांनो, गुजरातचं राजकीय फूल हे गेंदा आहे. राजकीय फळ हे आंबा आहे आणि त्यांमध्ये केसर आंबा हे खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, गुजरातचं राजकीय वृक्ष हे बरगद आहे. मित्रांनो, गुजरातचं राजकीय गीत हे जय जय गरवी गुजरात हे आहे, ज्याला 2011 मध्ये गुजरातचं राजकीय गीत म्हणून मान्यता मिळाली आणि तेव्हापासून हे गीत गुजरातचं राजकीय गीत म्हणून ओळखले जाते. गुजरातचे पहिले मुख्यमंत्री हे डॉक्टर जीवराज नारायणजी मेहता होते, ज्यांनी 1960 ते 1963 या काळामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. मित्रांनो, गुजरातचे वर्तमानमध्ये मुख्यमंत्री हे भूपेंद्रभाई पटेल हे आहेत. मित्रांनो, आतापर्यंत 17 व्यक्तींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले आहे. मित्रांनो, गुजरातचे पहिले राज्यपाल हे मेहंदी नवाज जंग होते, ज्यांनी 1960 ते 1965 पर्यंत गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्य केले. मित्रांनो, गुजरातचे वर्तमानमध्ये राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत. मित्रांनो, आतापर्यंत 25 व्यक्तींनी गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्य केले आहेत. मित्रांनो, गुजरात उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश हे सुंदरलाल त्रिकमलाल देसाई हे होते. तर गुजरातचे वर्तमानमध्ये न्यायाधीश हे न्यायमूर्ती माननीय सुनीता अग्रवाल या आहेत. मित्रांनो, गुजरातमध्ये आतापर्यंत 28 व्यक्तींनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्य केले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला गुजरातला भेट द्यायची असेल तर पर्यटन स्थळासाठी गुजरातमध्ये गिर राष्ट्रीय उद्यान, जो आशियाटिक लायन्ससाठी म्हणजेच आशियाई शेरांसाठी खूप प्रसिद्ध आहे. मित्रांनो, त्याचबरोबर
ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आणि मरीन राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. सोमनाथ मंदिर आणि द्वारका हे सुद्धा गुजरातमधील खूप प्रसिद्ध मंदिर आहेत. मित्रांनो, गुजरातला भारतामधील मँचेस्टर असे म्हटले जाते, कारण गुजरात हे भारतातील काही उद्योगामध्ये विकसित राज्यांपैकी एक आहे. मित्रांनो, गुजरातमध्ये मुख्यतः वस्त्रोद्योग केला जातो, ज्यामध्ये सुरत आणि अहमदाबाद हे खूप प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर पेट्रोलियम, ज्वेलरी असे काही खूप प्रसिद्ध उद्योग गुजरातमध्ये केले जातात. मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा हा गुजरातमध्येच आहे. मित्रांनो, गुजरातने आतापर्यंत भारताला खूप काही दिलेले आहे. भारताचे राष्ट्रपिता मानले जाणारे महात्मा गांधी हे सुद्धा गुजरातमधूनच होते. भारताचे माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई हे सुद्धा गुजरातमधूनच होते आणि भारताचे वर्तमानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा गुजरातमधूनच आहे. मित्रांनो, अगोदर गुजरातची राजधानी हे अहमदाबाद होती. 15व्या शतकामध्ये अहमद शहा प्रथम याने गुजरातची राजधानी अहमदाबाद हे बनवली होती. परंतु गुजरात स्वतंत्र झाल्यानंतर 1966 मध्ये गांधीनगर हे गुजरातची राजधानी म्हणून गांधीनगर हे बनवण्यात आले. मित्रांनो, हडप्पा संस्कृतीच्या अवशेषांपासून तर आधुनिक काळात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपर्यंत गुजरातने अनेक टप्पे पाहिलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे चॅनलवर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.